पहिल्यांदाच दौरा आहे, काय एकंदरीत दौरा कशा पद्धतीचा होता? नाही, अनेक दिवसांपासून इच्छा होती की तुळजापूरला जायचं आणि अक्कलकोटला जायचं, गाणगापूरला जायचं. त्या निमित्ताने आज मी सोलापूरला आलो होतो. सोलापूरमध्ये मी गेले 20-22 वर्ष सातत्याने येत आहे आणि माझे संघटनेच्या माध्यमातून जुडलेले जे सगळे जीवाभावाचे सहकारी मित्र आहेत, हे सगळ्यांना भेटून अनेकांची इच्छा होती की मी यावं आणि थोडासा वेळ द्यावा, म्हणून मी त्यांच्याबरोबर वेळ दिला. आज दिवसभर त्यांच्याबरोबरच या ठिकाणी दौरा चालू आहे. दादा, खरं तर सध्या कसब्याची पोटनिवडणूक आहे, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आहे. काय एकंदरीत आपलं निरीक्षण आहे आणि आपण कोणाच्या बाजूने आहोत किंवा काय एकंदरीत परिस्थिती असेल राजकीय, आपली भूमिका काय राजकीय? नाही, आता कसब्या आणि चिंचवडच्या बाबतीत तर माझी काही भूमिका असण्याचं काही कारण नाही, कारण मी तसा, आणि जरी माझ्या मनात काही भूमिका असली तरी मी सांगूही शकत नाही, अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे अडचणच आहे. परंतु दोन्ही निवडणुकांचे मला असं वाटतं की समीकरणं वेगळे आहेत. चिंचवडची निवडणूक माझे खरं तर लक्ष्मणभाऊ जगतापांशी पण अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध माझे होते आणि तिथली निवडणुकीचे समीकरणं वेगळे आहेत. कसब्यामध्ये एक वेगळे समीकरण आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक जी आहे ती थोडंसं पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दृष्टीने कदाचित महत्त्वाची निवडणूक असेल. मात्र याचा फार काय राज्यावर किंवा देशाच्या राजकारणावर परिणाम होईल असं काय मला असं वाटत नाही. दादा, आज तुम्ही सगळीकडे गेले की सगळ्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न आहे, पुढची भूमिका तुमची काय? परत काँग्रेसमध्ये या म्हणून तुम्हाला वरिष्ठ नेते पण सांगतात तुम्हाला घ्यावी लागेल असं एकंदरीत कार्यकर्त्यांची भावना मनात संभ्रम आहे, कारण अनेक कार्यकर्ते आपल्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, मोठ्या पदावर गेलेले आहेत. नाही, आहेत, सगळ्यांच्या भावना आहेत. सगळ्यांचा भावना विचार करून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे. तुम्ही सुद्धा काँग्रेसमध्ये खूप वर्ष काम केलेलं आहे. कशा पद्धतीनं बघता एकूण त्यांच्या कारकिर्दीकडे कार्यकर्ता म्हणून? नाही, सोनिया गांधीजींनी जे काम काँग्रेस पक्षामध्ये केलं, मला असं वाटतं की ऐतिहासिक असं काम सोनियाजींच्या काळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये झालेलं आहे. UPA 1 आणि UPA 2 हे जे दोन सरकार होते, हे दोन सरकारं मागच्या 70 वर्षातल्या सरकारांमधले एक उत्तम प्रकारचे सरकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचे सरकार होते. कारण या सरकारांनी पहिल्यांदा आपण पाहिलं असेल की स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंचं पहिलं सरकार आलं, नंतर लालबहादूर शास्त्रींचं आलं, नंतर इंदिराजींचं आलं, प्रत्येकाच्या जे प्राधान्य होते ते बदलत गेले आणि UPA 1 आणि UPA 2च्या काळामध्ये अधिकारांची लढाई लढण्याचं काम सोनियाजींच्या नेतृत्वाखाली, किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आग्रहाने ते काम झालं आणि त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार या देशाला मिळाला. आज आपण RTIच्या माध्यमातून जे बघतोय तो माहितीचा अधिकार त्यांच्यामुळं मिळाला. त्याचप्रमाणे एज्युकेशन, राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार मिळाला. राईट टू वर्कच्या माध्यमातून रोजगार हमी योजना पूर्ण देश पातळीवर राबवली गेली, जी महाराष्ट्रामध्ये 1972 साली वि.स. पाग यांनी सुरू केली होती. ती संपूर्ण देशात राबवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून अन्नाचा अधिकार सोनियाजींच्या काळात आला. सोनियाजींच्या प्रति मला प्रचंड आत्मीयता आहे, प्रचंड त्यांच्याविषयी मला प्रेम आहे आणि मला असं वाटतं की त्या एक उत्तम नेत्या, उत्तम प्रशासक होत्या. त्यांची निवृत्ती वयोमानानुसार, त्यांच्या आरोग्याच्या परिस्थितीनुसार झाली असेल, त्यातून निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाईट वाटणं साहजिक आहे. परंतु शेवटी माणसाला कुठंतरी थांबावं लागतं, कुठंतरी नव्या लोकांना संधी द्यावी लागते आणि म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी मला प्रचंड आदर ठेवून मी त्या ठिकाणी त्यांचा निर्णय मान्य करतो. दादांची पुढची भूमिका काय, यासाठी अनेक कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत, त्यांना काय सांगा? नाही, आता कसं आहे की ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस योग्य भूमिका मी मांडणारच आहे आणि ज्यावेळेस मी योग्य भूमिका मांडेल ती महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांसाठी त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याबरोबर बसून, सगळीकडचे स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून त्यावेळेस आम्ही भूमिका ती घेऊ. दादा, गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत ते म्हणत आहेत की एक मराठा व्यक्ती शिवसेनेतून बाहेर पडत होता आणि त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही हे सर्व उठाव केला आणि त्यांच्यासोबत गेलो. पण कुठेतरी आता एकीकडे आपण 21व्या शतकात आहोत आणि जे काही जातीय हे समीकरण आहे ते दूर सारून आपण प्रयत्न करतोय की सर्व समभाव असावा. तर अशा परिस्थितीमध्ये एखाद्या मंत्र्यांनी अशा पद्धतीनं जातीय विधान करणं कितपत योग्य, आपलं काय? नाही, मी तर जातीपातीमध्ये अजिबात न मानणारा कार्यकर्ता आहे
आणि त्यामुळं जात ही अशी गोष्ट आहे की त्या संकल्पनेतच माझा विश्वास नाही आहे. आणि म्हणून असं कुठल्याही विधान कोणीही जरी केलं, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी केलं, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं, तरी माझा त्याला विरोधच असतो. मतांच्या ध्रुवीकरणासाठी होते असं वाटतं? हे बघा, आता नवीन जी पिढी आहे ना ती अतिशय सुज्ञ आहे. 21व्या शतकातले तरुणी आहे, त्यांचे प्राधान्य वेगळे आहे. त्यांना नोकरी पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण पाहिजे, त्यांना चांगलं आरोग्य पाहिजे, त्यांना चांगली जीवनशैली पाहिजे. ट्रॅफिक जॅमच्या समस्येमध्ये ते आज अडकत आहे. सोलापूरमधून एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायला आज पाऊण तास एक तास वेळ लागतो आहे. हे त्या नव्या पिढीचे प्रश्न आहेत. जातीचे समीकरण त्यांना सांगून इथून पुढच्या काळात मतं घेता येणार नाहीत. दादा, औरंगाबाद असेल, उस्मानाबाद असेल, नामकरणाचा मुद्दा केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र आता गोपीचंद पडळकर असं म्हणतात की आता त्यानंतर नगरचं नाव अहिल्यानगर. नावात काय आहे असं शेक्सपियरनी म्हणलेलंच आहे. आणि खरं तर आपण एक मोठ्या मनाने आपण जे महात्मे महामानव व्यक्ती होऊन गेले त्यांचे नाव आपण एखाद्या वास्तूला देतो किंवा एखाद्या गावाला देतो, नगराला देतो आणि त्याच्यातून त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत जावे अशी आपली एक साधारणतः भावना असते. ही भावना अतिशय चांगली भावना आहे. त्यामुळे महापुरुषांची नावं देणं काही चुकीचं नाही आहे. मात्र हे होत असताना एका बाजूला दुसऱ्या बाजूला नुसतं नाव बदलूनच विकास होणार आहे का हा देखील प्रश्न आहे. आपण पाहिले की या देशामधल्या अनेक शहरांची नावं मागच्या 5-25 वर्षामध्ये बदलली, परंतु त्या शहरांमध्ये असं काही वेगळं काही चित्र निर्माण झालं आहे किंवा शासनाने काहीतरी वेगळं काही काम केलं आहे असं तर मला कुठं दिसत नाही. त्यामुळं नावं बदलायला आमचा विरोध नाही आहे. नाव बदला तुम्ही, परंतु ते बदलत असताना तुम्ही त्या जिल्ह्यातील त्या भागातील जनतेला असं काही वेगळं पण देणार आहात का? उद्या तुम्ही संभाजीनगर नाव करत असताना त्या औरंगाबाद जिल्ह्यातील जनतेसाठी तुम्ही काय 5-25 हजार कोटीचं पॅकेज देणार आहे का? तिथल्या लोकांसाठी एक 5-50 हजार कोटी रुपयाची गुंतवणुकीचे कारखाने आणणार आहेत का? तिथं काही नवीन उद्योग व्यवसाय आणून आमच्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार देणार आहेत का? तसं जर होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. मग दादा, मग आपली भूमिका आणि इम्तियाज जलील यांची भूमिका सारखीच दिसते एकंदरीत की बाबा मला माहीत नाही. बोला तुम्ही. नाही, मला माहीत नाही ते काय बोलले, मला माहीत नाही. परंतु माझं स्पष्ट मत आहे, नाव कुठलंही बदलत असताना नाव बदलण्याला माझा विरोध नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. महापुरुषांचे महामानवांचे नावं देऊन जर प्रेरणा मिळत असेल नव्या पिढीला तर ते निश्चित बदलले पाहिजे. त्याच्याबद्दलही माझं काही दुमत नाही. परंतु फक्त नाव बदलल्याने एका रात्री चमत्कार होणार आहे आणि तिथं काहीतरी विकासाची गंगा तिथं जाणार आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाने एका बाजूला नाव बदलत असताना आपण जर त्या भागातल्या काही लोकांचे मन दुखून जर नाव बदलणार असो तर पहिलं तर ते करू नये. दुसरी गोष्ट, जर त्यांना ते करायचंच असेल तर निदान त्यांनी असं काहीतरी त्या जनतेला द्यावं की निदान मग हे छोटं मोठं जी गोष्ट आहे नाव बदलण्याची ती लोक विसरून जातील आणि जो मोठं काम जे त्या भागामध्ये येणार असेल त्याचं स्वागत लोक करतील असं मला वाटतं. आजचं राजकारण कसं बघता? एकमेकाला काहीसं उलट शिव्या द्यापर्यंत राजकारण गेलेलं आहे. तुम्ही एक नवीन नेतृत्व, यंग नेतृत्व म्हणून कसं बघता आजच्या राजकारणात? नाही, आजचं राजकारण हे नव्या पिढीला अजिबात मान्य नाही आणि अजिबात नवे जे 21व्या शतकातले जे युवक युवती आहेत त्यांना हे राजकारण पटत नाही. आपण पाहिलं की दिल्लीच्या विधानसभेमध्ये ज्या पद्धतीचे मारामाऱ्या झाल्यात, आम आदमी पार्टीसारखा पक्ष जो काहीतरी वेगळेपणा दाखवण्याचं स्वप्न दाखवून या ठिकाणी देशामध्ये आला होता, त्याचे सुद्धा नगरसेवक जे आहेत दिल्लीतले ते त्या टेबलवर चढून एकमेकाला शिव्या देत होते, एकमेकाच्या अंगावर कागद फेकत होते. आणि मग या देशातील जनतेने आता नेमकी अपेक्षा कोणाकडून करायची? या नवीन पिढीने जे स्वतःला महासत्तेचं स्वप्न पाहत आहेत, जे युवक युवती जे चांगलं शिक्षण घेऊन येत आहेत, परदेशातून शिक्षण घेऊन येत आहेत, त्यांनी नेमकं कोणाकडे पाहायचं हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. शहरांच्या नावाबद्दल आपण उल्लेख केला. आपण ज्या जिल्ह्याचं नाव देखील अहमदनगर आहे, निजामशाहीच्या नावाबद्दल भविष्यात त्याच्याही मागणी होऊ शकते. हे बघा, असं नामांतराचा विषय जो नगरला आहे त्यामध्ये परत नगर जिल्ह्याच्या विभाजनाची पण मागणी होते. मग तुम्हाला नामांतर हवंय का विभाजन हवंय जिल्ह्याचं? कारण जिल्हा खूपच आवाढव्य आहे. नाही, याचं उत्तर मी माझ्या जिल्ह्यात देईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.